चला मॅचला करूया सुरुवात. थँक्यू डीजे. जिजा टायगर विरुद्ध रुद्र 11 अशी मॅच इथे नाणेफेक जिंकली टीम रुद्र 11 या टीमनं आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कुठेतरी ड्यू ऑर डाय अशी अवस्था, कारण की करूया मरो अशी अवस्था इथे पाहायला मिळेल. जर जिजा टायगर या टीमनं हा सामना जिंकला तर मात्र त्यांना सेमीफायनलचं तिकीट इथे कन्फर्म आहे. आकाश आणि अमोल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक जीवन आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धावा आणि धावांचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसभरामध्ये जर पाहिलं तर हवामानाने मात्र चांगली साथ आजच्या दिवसामध्ये दिली. व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा रन मात्र आले धावफलकावरती. यावेळेस चांगला स्ट्रोक केलाय, एक धाव तिथे आले. एका धावेने मात्र धावफलक पुढे जातोय. धावसंख्या 2 या आकड्यावरती. रुद्र 11 विरुद्ध जिजा टायगर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर जिंकण्याचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला पराभवाची भीती. या दोघांमधील तुंबळ युद्ध आपल्याला पाहायला मिळते. आज टीम रुद्र 11 या टीमला देखील जिंकायचं आहे. टीम जिजा टायगर या टीमला देखील विजय होऊन मात्र पुढच्या फेरीसाठी दाखल व्हायचं आहे. दोन्ही टीमला विजय खूप महत्वाचा, परंतु विजय हा सहजासहजी मिळत नाही. तुमचं नाव जरी विजय असेल तरी देखील तुम्हाला विजयासाठी संघर्ष इथे करावा लागतो. 2 धावा तिथे धावफलकावरती जोडल्या गेल्या. यावेळेस फटका खूप चांगला. क्षेत्ररक्षक बाबू नाना बॉलचा पाठमोरा करतील, तोपर्यंत मात्र 2 धावा इथे घेतल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय का काय, परंतु सागर सुपुगडे अचूक फेकी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा स्कोरबोर्ड वरती जोडल्या गेल्या. धावसंख्या 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एका बाजूला अमोल सुपुगडे यांच्या संघ मालकीचा संघ रुद्र 11, तर दुसऱ्या बाजूला सागर सुपुगडे यांच्या कन्येच्या नावाने हा संघ खेळला जातोय जिजा टायगर. यावेळेस व्हाईट बॉल. गाडी मात्र जर पाहिलं तर फलाट क्रमांक 1 वरून फलाट क्रमांक 2 वरती घसरताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की याच अतिरिक्त धावा तुम्हाला या मॅच मधून बाहेर नेण्याचं काम करू शकतात. एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे आहे, कारण की इथे एका धावेने 2 सामने त्या सुपर ओव्हरमध्ये जाताना आपण पाहिले. त्यामुळे एक एक धाव मात्र खूप इम्पॉर्टंट दोन्ही टीमसाठी. यावेळेस अगदी रडार मध्ये समोरच्या दिशेत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु अप्रतिम इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कौतुक करीन क्षेत्ररक्षक आबा देसाई या क्षेत्ररक्षकाचं. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 100% योगदान दिलं होतं. या मॅच मध्ये देखील तेच योगदान देत असताना धावसंख्या 7 या आकड्यावरती. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत उमेश शिंदे सर, त्याचबरोबर दादासो ढेप सर. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस अगदी टप्पा पडल्यानंतर मात्र बॉल वजन घेताना आपल्याला पाहायला मिळते. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणती धाव मात्र तिथे घेतली जात नाही. जोखीम मात्र इथे पत्करली जात नाही. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. अगदी या स्पर्धेची सुरुवात मात्र खूप चांगली झाली होती, परंतु त्यानंतर पावसाचं सावट पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेला आलं. कालच्या दिवसामध्ये देखील पावसाने हजेरी. अगदी आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेही पाऊस नव्हता, परंतु या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये देखील पावसाचं सावट राहिलं आणि त्यामुळेच आजच्या दिवसामध्ये या मॅचेस मात्र कमी षटकाच्या खेळल्या गेल्या. अगदी एक षटक मात्र प्रत्येक टीमचं कमी केलं. धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पाच बॉलचा इथे खेळ इथे संपलाय. शेवटचा बॉल या षटकातील. इथे मात्र मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत
कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळते. एक सिंगल आले. एका सिंगलच्या साह्याने मात्र धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिल्या षटकाचे होते सांगता. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जिजा टायगर या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना अगदी या क्रिकेटचा सराव जरी कमी असेल तरी देखील अनुभव मात्र खूप आहे. आणि कित्येक वेळा जर पाहिलं तर एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर. अनुभवापेक्षा मोठा गुरु नसतो. आणि हे मात्र बाबू नाना यांच्या गोलंदाजीमधून अनेक वेळा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. या मॅचमध्ये देखील ती गोलंदाजी होणार का हे मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. अगदी टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. थँक्यू सो मच मारुती मोळवडे साहेब. आज संपूर्ण दिवसभर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. अगदी या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा या कुठरी आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार. तर पहिला बॉल निर्धाव आलाय. यावेळेस पहा आणखीन एक अप्रतिम दर्जाचा चांगल्या दाटणीचा चेंडू हाताळलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा इथे खेळ संपलाय. 2 बॉल नंतर धावफलक मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा मोठा फटका खेळायचा होता परंतु लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय बॉल. आणि त्यानंतर मात्र जर पाहिलं तर पंचांचा इशारा इथे इट इज वाईट बॉल. एक्स्ट्रा रन आले. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचते. धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा अगदी विकेट किपरच्या हाताला ब्रश केलाय. फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश केलाय. एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न होतोय तत्पूर्वी मात्र फेकी मात्र केली जाते. पाच सागर सुपुडे सांगतायत की एक कॅच मात्र या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत जो संघर्ष केलाय अगदी प्रयत्न पाण्यामध्ये जातील. तुम्ही जर अशा प्रकारे क्षेत्ररक्षण केलं तर आपल्या टीमला मात्र संघर्षाला सामोरं जावं लागेल. इथे धावसंख्या पुढे सरकले 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा फक्त हलक्या त्याने दिशा दिली. पुश करो खुश रहो. एक धाव तिथे आल्या. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने बॉलचा पाठमोरा करेल. दुसरीचा प्रयत्न देखील यशस्वी राहिलाय. 2 धावा आल्या. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चार बॉलचा इथे खेळ संपलाय. 2 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मॅच पिटअप करा. वेळ जास्त घेऊ नका कारण की यानंतर यावेळेस पहा एक धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. दुसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. धावसंख्या 15 या आकड्यावरती. याच पद्धतीचा फटका आणि पुन्हा एकदा पहिल्या फटक्याची झेरॉक्स कॉपी इथे आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 धावा. आज संपूर्ण आयोजक कमिटी या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. आमच्या उपाध्यक्ष अनिकेत शेजबळ असतील, आबाजी शेठ सुपुगडे असतील आणि संपूर्ण ही कमिटी शिवाजी दीक्षित साहेब असतील. कारण की आता कुठेतरी ही कमिटी रिलॅक्स झाले. सातत्याने अगदी सकाळच्या पहिल्या मॅच पासून हवामानाचं संकट या स्पर्धेवरती राहिले परंतु आज मात्र या आयोजक कमिटीने सुटकेचा निश्वास सोडलाय. अगदी शंकर कदम यांच्याकडून कॅश प्राइज आले. सागर सुपुगडे यांच्यासाठी 2 षटकाचा खेळ संपलाय. 8.00 ची सरासरी. धावसंख्या 16 या आकड्यावरती. शंकर कदम यांच्याकडून कॅश प्राइज आले. सागर सुपुगडे यांच्या गोलंदाजीसाठी 101 रुपयाचे कॅश प्राइज पर विकेट इथे सागर सुपुगडे यांच्यासाठी
आदरणीय शंकर कदम दादा यांच्याकडून हे कॅश प्राइज लावण्यात आलंय. 2 षटकात येथे खेळ संपलाय. कुठरी प्रीमियर लीग 2024चं हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अगदी इथे आल्यानंतर आज अनेक नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेला हजेरी लावली आणि इथे आल्यानंतर जर पाहिलं तर या मैदानाची भौगोलिक स्थिती पाहता अगदी प्रत्येक खेळाडूला एक खेळपट्टीवरती खेळण्याची इच्छा त्याने प्रकट केली. कारण की या संपूर्ण मैदानामध्ये जर पाहिलं तर कुठेही अडथळा नाही आहे आणि ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीची खेळपट्टी आणि अशा प्रकारचं मैदान मिळणं हे सध्या जर पाहिलं तर थोडीशी अवघड बाजू आहे आणि अवघड बाब आहे. परंतु आज कुठरी प्रीमियर लीगला जर खऱ्या अर्थानं कशाने शोभा आले असेल पा पुलरलेनचा बॉल, परंतु फिरकीचा जादूगार इथे आबा देसाई सहजासहजी बॉल सोडणार नाही आणि क्षेत्ररक्षणामधील चपल चिता म्हणून या खेळाडून मात्र सध्याच्या घडीला कुठरी पंचक्रोशीमध्ये आपलं नाव कमावलंय. आणि फक्त कमावलं नाही तर नाव कमवायला जास्त वेळ लागत नाही, परंतु कमावलेलं नाव हे टिकवायला जास्त वेळ लागतो आणि कमावलेलं नाव टिकवण्यासाठी तुम्हाला संघर्ष खूप करावा लागतो. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंच उमेश शिंदे सर अगदी इथे इशारा करतायत कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आल्यानंतर कुठेतरी पंचांना इथे हालचाल करावी लागते. धावसंख्या 18 या आकड्यावरती. धावफलकावरती लागल्या गेल्या. इथे ठेप आठवून खेळायचा होता परंतु शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे आले. धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. यावेळेस पूल केलाय. हा पंप पूल आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तिथे आले. क्षेत्ररक्षक मात्र अति घाई काय असते याचं उदाहरण मात्र इथे पाहायला मिळालं. अगदी जणू काही सागर सुपुगडे लॉलीपॉप घेऊन बसले त्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने मात्र धावपळ केली आणि 2 धावा आल्या. धावसंख्या 21 या आकड्यावरती. आज अनिल दादा कदम यांचा वाढदिवस आहे आणि त्याबद्दल नक्कीच आईस्क्रीम वाटप व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. इथे कॅच मात्र ड्रॉप होते आणि एका सिंगल मध्ये वाढ झाली. धावसंख्या 22च्या घरात जाऊन पोहोचले. 22 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस पहा घुटना टेक तमाशा देख. फटका खूप दर्जेदार परंतु आउटफील्ड इथे स्लो आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा तिथे घेतल्या गेल्या. एक धाव मात्र या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट. सागर सुपुगडे प्रत्येक क्षेत्ररक्षकाला प्रत्येक खेळाडूला समजावून सांगतोय परंतु ते कुठेतरी 2 धावा घेण्यामध्ये मात्र यश येते रुद्र 11 या टीमला. धावसंख्या 24च्या घरात. 24 धावा इथे अगदी सफल झाले. सफल होऊन घेण्याचा प्रयत्न कुठेतरी कॉट बिहाइंड द विकेट साठी मात्र अपील केली परंतु पंचाने मात्र अपील फेटाळून लावले. इथे 3 षटकाचा खेळ संपलाय. पप्पू दादा पुढच्या वर्षी मात्र अल्ट्रा एजची सिस्टम देखील इथे तैनात करा म्हणजे स्पर्धा तुमची 3 दिवसाची अगदी 7 ते 8 दिवसावरती जाऊन पोहोचेल. 24 धावा धावफलकावरती. 3 षटकात इथे खेळ संपलाय. 24 धावा. आता शेवटचं षटक आणि सूरज आलाय गोलंदाजीसाठी. या टीमचा एक प्रमुख खेळाडू जिजा टायगर या टीमच्या माध्यमातून सूरज आलाय. यावेळेस अगदी रडार मध्ये दिलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव तिथे घेतली जाईल. वेगवान फेकी आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आली. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अपयश आलंय फलंदाजाला. इथे डॉट बॉल आलाय. कोणतीही धाव मात्र भेटली जात नाही इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला. रुद्र 11 या संघाला 25 या आकड्यावरती मात्र धावसंख्या स्थिर आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक. या बॉलवरती ऑनसाइडला मात्र फटका ठेवलेला आहे. 1 धाव आले. धावसंख्या 26 या आकड्यावरती. 26 धावा. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमला संघर्ष करावा लागेल परंतु या धावा करत असताना संघर्ष कमी पाहायला मिळतोय. ज्या प्रमाणामध्ये रन रेटने ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस पहा बॉल हवेत. इथे मात्र कॅच ड्रॉप केलाय. 1 धाव आले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. पांडुरंग यांनी मात्र हा कॅच मात्र ड्रॉप केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून सर्व खेळाडू आणि सर्व डगआउट मध्ये या ठिकाणी सूचना पोहोचवली जाते. सामना संपल्यानंतर आपल्या डगआउट मध्ये ज्या चेअर आहेत आणि पाण्याचे जार असतील ते मात्र मुख्य व्यासपीठाच्या दिशेने घेऊन यायचं आहे. स्पर्धा आपली आहे आणि या सूचनेचं मात्र पालन करा. पहिल्या डावाचा इथे खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 24 बॉल मध्ये करायचे आहेत 30 धावा. पण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या रुद्र 11. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. मॅच मॅच इथे स्पीडअप करा कारण की 24 बॉल मध्ये आता 30 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आबा देसाई आणि सागर सुपुगडे दोन्ही जर पाहिलं तर दोन्ही खेळाडूंच्या शरीरावरती सामनावीराची जर्सी आपल्याला पाहायला मिळते. अगदी 2 सामन्यामध्ये जिजा टायगर या टीमने चांगली कामगिरी केली. आता ही मॅच मात्र जिंकणं टीम जिजा टायगरसाठी खूप महत्त्वाचे आहे. पुढच्या फेरीत जर दाखल व्हायचं असेल तर जर तुम्हाला पुढचा टप्पा गाठायचा असेल तर तुमची मागली पावलं देखील चांगली असावी लागतात आणि त्या तेच करण्याचा प्रयत्न. 24 बॉल मध्ये आता 2 धावांची ती पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल कारण की मोबाईल सध्याच्या घडीला जर पाहिलं तर
मोबाईलचं वेळ असं आहे की तुम्ही या क्रिकेटच्या मैदानामध्ये जा कुठेही जा, परंतु मोबाईल शिवाय कुणालाही करमत नाही. आमचे स्कोरर सांगतायत 2 रनची पेनल्टी म्हणजे 32 धावांचं टार्गेट दिलं जाईल का? असं जर तुम्ही कराल तर आम्हाला इथे आजच्या दिवसातच सत्कार घ्याल. 2 आम्हाला माहिती आहे विनोदाचा भाग आहे. आता टोटल स्कोरबोर्ड मधून मात्र 2 धावा इथे मायनस केल्या जातील. 30 धावांचं जे टार्गेट होतं त्यामधून 2 धावा मायनस 28 धावा आणि 29 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिलं जाईल. या जोडीकडून या जोडीनं जर नॉनस्टॉप 4 धावा 3 धावा पाक द्या सागर आणि आबा देसाई यांनी जर नॉनस्टॉप 3 रन धावून काढले तर 101 रुपयाचं कॅश प्राइज अनिकेत शेजबळ यांच्याकडून. आता मात्र सागर सुपुगडे तुम्हाला धावावं लागेल आपल्या टीमसाठी आणि कॅश प्राइज साठी देखील. 29 धावांची गरज इथे जिंकण्यासाठी. 24 बॉलमध्ये 29 धावा. सलामीचं पहिलं षटक गोलंदाजीवरती बॉलरचं नाव काय? गणेश लोहार. पहिलाच बॉल आबादी सय्या अगदी अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी अगदी सरप्राईज करून गेलाय गोलंदाज गणेश लोहार. फलंदाज आबा देसाई यांना पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 24 बॉल मध्ये 29 धावांचं टार्गेट. पहिला बॉल निर्धाव आलाय. गणेश लोहार चांगली गोलंदाजी राऊंड द विकेट पंचांच्या. यावेळेस पहा इथे मात्र सागर सुपुगडे यांच्या गाडीला रिव्हर्स गिअर नाही त्यामुळे थांबले. त्यांना माहिती आहे जर आपण जास्त पुढे गेलो तर मागे येणं थोडंसं कठीण आहे. डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल. इथे मात्र आता सागर सुपुगडे काहीतरी कानमंत्र देत आहेत कारण की सध्याच्या घडीला पप्पू सगळ्यात स्वस्त जर काय मिळत असेल तर तो सल्ला अगदी तो सल्ला मात्र इथे दिला जातोय कारण की सल्ला देण्यासाठी पैसा लागत नाही. सल्ला देण्यासाठी कोणताही खर्च इथे लागत नाही. तो सल्ला मात्र इथे दिला जातोय. 2 बॉल इथे निर्धाव आलेत. यावेळेस पहा आता मात्र पुढचं दार मागचं दार उघडं ठेवलं होतं आणि पुढच्या दाराला गेले होते. गोलंदाज कुठेतरी मागच्या दाराने चोरी करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि वाईट +1 2 धावा आल्या. वाईट +1 2 धावा. 2 धावा आल्या. इथे पागदी रनआउटची संधी आहे परंतु एक सिंगल आले. कुठेतरी मॅच कुणी जिंकू परंतु सागर सुपुगडे यांच्यावरती काउंटर अटॅक केला जातोय. 1 धाव तिथे आला. धाव संख्या 3 या आकड्यावरती. विशाल देसाई यांच्यासाठी कॅच प्राइज आले. बारीक पाटील यांच्याकडून बारीकराव पाटील. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचा कॅश प्राइज. जसं कॅश प्राइज लावलंय तसं मात्र फलंदाज बाद झालाय. पैशाला यश नाही त्यामुळे तुम्ही पैसा मात्र लावू नका. तुमचं मन खूप मोठं परंतु तुमच्या खिशातून मात्र पैसे निघत नाहीत आणि ते बारीक रावाने मनाचा मोठेपणा दाखवला होता. अगदी खिशामध्ये हात घातला परंतु तो हात तसाच ठेवावा लागला कारण की ते फलंदाज विशाल देसाई आबा देसाई बाद झालेत. पहिला धक्का ती टीम जिजा टायगर या टीमचा षटकार किंग मात्र माघारी परतलाय. आता मात्र अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. अडचणी वाढू शकतात तिथे टीम जिजा टायगर या टीमच्या. संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत फौजी. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अनिकेत फौजीची बॅट मात्र बोलू लागणं गरजेचं आहे. थोडासा स्ट्रगल करतोय आपल्या फॉर्मशी परंतु या मॅच मध्ये महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये मोठी मॅच आणि या
मोठ्या मॅच मध्ये हा पंच चालणं गरजेचं आहे. यावेळेस अगदी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न पंच उमेश शिंदे सरांनी मात्र आपल्या हात फैलावलेत आणि वाईट बॉलचा इशारा. सातत्याने जर पाहिलं तर अगदी बाबा रामदेव सकाळी पाठी 5 ला उठून कवायत करतात, परंतु योगा करतात. इथे आमच्या उमेश शिंदे सरांना संध्याकाळच्या 6 वाजता देखील इथे योगा करायला लावतायत गोलंदाज. इथे पहा अगदी खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल आले. एका सिंगल नंतर धावसंख्या 5 या आकड्यावरती 5 धावा. अनिकेत फौजीच्या बॅटमधून एक सिंगल आले. धावसंख्या 5 या आकड्यावरती. आता सागर सुपुगडे स्ट्रायकिंग एंडला समोरच्या दिशेत फटका केलाय. कॅच 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 कॅच. इथे मात्र ड्रॉप झाले. एक सिंगल आले. धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 धावा. पहिलं षटक संपलंय. 6 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 29 धावांचं लक्ष्य. तर अमोल कदम यांच्या प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचे कॅश प्राइज इथे संदीप कदम यांच्याकडून. सागर सुपुगडे यांच्या प्रत्येक षटकारासाठी आज बर्थडे बॉय अनिलदादा कदम यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. अगदी इथे आज मात्र प्रत्येक खेळाडूच्या पाठीवरती बक्षिसाची थाप. इथे कॅच ड्रॉप झाला. एक धाव आल्या. धावसंख्या 8 या आकड्यावरती. अजून देखील 20 धावांची ती गरज आहे जिंकण्यासाठी. धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 19 धावांची जिंकण्यासाठी गरज आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये यावेळेस पहा मोठा फटका आलाय. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाला. इथे 2 धावा इथे घेतल्या गेल्या. यावेळेस पहा बॅटचा टॉप एज. आता मात्र फलंदाज इथे बाद होता होता वाचलाय. इथे एक सिंगल आले. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या
12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 16 धावांची अजून देखील गरज आपल्याला पाहायला मिळते. तर आणखी एक वाईट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 15 रनचे अजून देखील तर दोन षटकाचा इथे खेळ संपलाय. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 12 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे टीम जिजा टायगर या टीमला. 12 बॉलमध्ये 15 धावांची गरज. मॅच फिडअप करा. यावेळेस पागदी पाटलांची गोलंदाजी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हातालाय. एक धाव तिथे आले. आता 11 बॉलमध्ये 14 रनची अजून देखील गरज आहे. जिंकण्यासाठी 11 बॉल 14 धावांची गरज. आता सागर सुपुगडे यांनी आपल्या बॅट अगदी आपले हात खुले करणं गरजेचं आहे. कारण की इथे आता टीम वरचा दबाव मात्र कुठेतरी वाढत चालला आहे. कारण की या मैदानाचा इतिहास जर पाहिलं तर अनिकेत शेजवळ या मैदानामध्ये 6 बॉल 6 धावा 6 बॉल 7 धावांची मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली आहे. आणि इथे सुपर ओव्हर होणं हे मात्र महागात पडेल टीम जिजा टायगरला. कारण की धावसंख्या 15 या आकड्यावरती. 13 रनची अजून देखील आवश्यकता. सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 धावा आल्या. आता 10 बॉलमध्ये 13 रनची गरज. यावेळेस पा काय घडलं जात आहे. एक धाव तिथे आल्या. दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल का, परंतु एकच धाव. वाईड +1 पा बाय 1 गेट 1 ऑफर. अगदी महत्वाच्या क्षणी मात्र ही खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 धावा इथे आमच्या स्कोरर तुषार पवार कुठेतरी अगदी धगधग. त्यांनी आजच ठरवलं उद्या काही या डिपार्टमेंटला फिरकायचं नाही, नाही तर हे काम लई डेंजर. त्यांना आजच काळजामध्ये धडधड त्यांची वाढली. कारण की लिहिताना अगदी 70 गाठलेल्या वयस्कर आजोबाप्रमाणे त्यांचे हात हलत आहेत. कारण की ही जोखमीची बाजू. स्कोरर होणं ही सोपी गोष्ट नाही आहे. कारण की ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या तुषार पवार ही भूमिका निभावताना इथे अगदी चप्पल झाले. त्यानंतर बॅटची अगदी शिवट बॅटची कडा लागली आणि एक धाव तिथे आले. एका धावेनंतर संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. 9 रनची आवश्यकता अजून देखील. तुषार पवार कुठेतरी विचार करत असेल ही मॅच कधी संपते आणि मी हा पेन आणि हे स्कोरबुक इथे टाकून मी कधी घरी पळतोय. परंतु थांबा, अजून मॅच संपलेली नाहीये. पाहिजे येस नो वेट आणि सागर सुपुडे वेगवान धाव. अगदी हुसेन बोल्ट सारखी रनिंग मात्र इथे पाहायला मिळते. सागर सुपुगडे यांची 2 धावा आल्या. धावसंख्या 21 या आकड्यावरती. पा काका पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. बावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 6 रनची अजून देखील गरज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॉल अगदी लॉंग लेगला बीट करून जातोय आणि 4 धावा 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 6 चेंडू आणि 2 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. 6 बॉल 2.
तर आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. आणि शेवटची सूचना सर्व डगआउटमध्ये ज्या चेअर्स आहेत आणि जे पाण्याचे जार आहेत, अगदी तुम्ही दिवसभर जे थंडगार पाणी पिलं ते पाण्याचे जार आणि ज्या खुर्चीवरती तुम्ही निवांतपणे बसला आणि या मॅचचा आनंद घेतला त्या चेअर्स मात्र या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठाकडे आणून ठेवायच्या आहेत. प्रत्येक डगआउटमध्ये विशेष सूचना आहे आणि तुमच्या एका धावेची गरज. महेश शेट रिव्ह्यू नको, इथे वेळ जास्त मात्र जातोय. यावेळेस पहा हलक्यात मात्र दिशा इथे दिली आणि जिजा टायगर हा संघ मात्र हा सामना जिंकतोय. पहा अगदी सेलिब्रेशन पहा सागर सुपुगडी यांचा. जिजा टायगर हा संघ जिंकलाय आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहिली आणि सर्व टीमच्या डगआउटमध्ये सूचना आहे ज्या आपल्या चेअर्स आणि पाण्याचे जार असतील ते आपण मात्र या ठिकाणी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. आजचा दिवस इथेच संपला असं जाहीर करतो आणि उद्याच्या दिवसामध्ये सकाळी पप्पू दादा सकाळी ठीक 9 वाजता पहिला बॉल पडेल याची नोंद घ्या. सकाळी 9 वाजता पहिला सामना सुरू होईल, पहिला बॉल पडेल. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.